दुसऱ्या डावाला सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला विजय शिवलकर खेळताना दिसतील. वेद आलेत गोलंदाजी एंड कडून. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे काळबदवी संघाला. 10.25 सरासरी तुम्हाला गाठावीच लागेल, कारण कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. राईट ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. दरम्यान सिंगल धावून कंप्लीट केली जाते. स्वराज चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि खऱ्या अर्थाने विजय शिवलकर याचा देखील बोलबाला रत्नागिरी टेनिस विश्वामध्ये राहिलाय. ते सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत. दुसऱ्या बाजूला नरेश बनप एक लेफ्ट हँड बॅटर म्हणून प्रसिद्ध असलेला स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. 41 धावासंख्येचा पाठलाग करायचा आहे. तुम्हाला चांगली फलंदाजी करावीच लागेल. इथून पुढे या चषकावर जर आपलं नाव करवायचं असेल तर प्रत्येक सामना प्रत्येक चेंडू मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचा आहे. वेद याचा पुढचा बॉल रन विकेटने लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पिचिंग ऑफ साइड ऑफ टर्म लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात हा चेंडू चांगला होता. हलकासा बाहेर निघालाय चेंडू आणि त्यानंतर हा चेंडू येतोय नरेशच्या विरोधात डॉट. बदल आली ते फार महत्वाचं असतं ज्यावेळी बॅटर फलंदाजी करत असतो. पुन्हा एकदा नरेश स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. वेदच्या विरोधात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस थोडासा फटका फसला. यष्टीरक्षक ऋतिक चेंडूपर्यंत पोहोचतोय. अफलातून झेल पकडला आणि धक्का क्रमांक पहिला बसेल काळबेगवी संघाला. 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा असताना 1 या धावसंख्येवर. खऱ्या अर्थाने गेल्या काही काळापासून थोडासा जाचपळताना दिसतोय. अपयशाच्या शोधात थोडंसं यश देखील शोधावं लागेल नरेश यांना. पुन्हा एकदा माघारी परततील. हलकेच सिल्वर डकचा शिकार होऊन दुसऱ्या चेंडूला सामोरं जात असताना 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा. अजून देखील विजयासाठी 40 या धावसंख्येची गरज आहे. पुढच्या सामन्याचा नाणेफेक केली जाते काळबादेवी ब विरुद्ध नांदिवडे. नाणेफेकीचा निर्णायक कौल कोणत्या संघाच्या बाजूने जातो हे देखील पाहणं गरजेचं असेल आणि नाणेफेक जिंकल्यानंतर त्वरित तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. नाणेफेकीचा कौल जातोय काळबादेवी ब संघाच्या बाजूने. 4 षटकांचा सामना याची देखील लक्षात घ्या आणि तदनंतर पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल आणि त्यासाठी तुम्हाला 4 फ्रेश गोलंदाज वापरायचे आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आकाश पारकर आलाय लेफ्ट हँड बॅटर. नरेश माघारी परतले आणि त्यानंतर आकाश स्ट्राईक एंडसाठी खेळताना दिसेल. वेद्याचा या षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसला. यावेळेस लगातारचे 2 लेफ्ट हँड बॅटर माघारी परतलेत. वेद्याच्या गोलंदाजीवर आल्या पावली माघारी परतावा लागेल. गोल्डन डकचा शिकार होऊन ऋतिक वारंवार चांगली कामगिरी करतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना त्यांनी चांगली कामगिरी केली आणि यावेळेस क्षेत्ररक्षण करत असताना देखील 100% योगदान देतो आपल्या संघासाठी. लगातारचे 2 मोठे धक्के बसतात काळबेगवी संघाला. नरेश नंतरच मागोमाग आकाश. 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि ते करत असताना सेन्सिबल क्रिकेट फार महत्वाचं होतं. इतकीशी मोठी धावसंख्या नाहीये या मैदानाचा विचार करायला गेले तर. पहिल्याच दिवशी 81 धावा बनवले होते कोथवडे संघाने. कालच्या दिवसात विचार करायला गेले तर तब्बल 83 धावा बनवली होती जय हनुमान साडेवाडी संघाने. आणि यावेळेस 41 धावसंख्या 41 धावसंख्या म्हणजे थोडीशी कमी धावसंख्या म्हणायला हरकत नाही. मात्र ते करत असताना देखील थोडीशी झुंज द्यावी लागते काळबेगवी संघाला. 2 गडी आतापर्यंत माघारी परतले आहेत. 1 या धावसंख्येवर 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा असताना नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये परिमल मयेकर दाखल झालाय. 2 गडी आतापर्यंत माघारी परतलेत आणि त्यानंतर 2 डाऊनच्या भूमिकेत स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. लेफ्ट हँड बॅटरला एक वेगळं ॲडव्हान्टेज असते या साईबाबा कचरे क्रीडांगणावर. मात्र ते करत असताना कुठेतरी हलक्यात माघारी परतलेत म्हणायला हरकत नाहीये. परिमल मयेकर स्ट्राईक एंडला दाखल होताना दिसेल. दुसऱ्या बाजूला वेद चांगली गोलंदाजी करतो या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. 41 धावा डिफेंड करायच्यात म्हणजे कोणतीही चूक करून तुम्हाला चालणार नाही. संधी द्यायची नाही फलंदाजांना. वेद याचा या षटकातील पुढचा बॉल आपल्याकडे होता. यावेळेस देखील फटका फसला. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक होईल का? धनंजय चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि वेदाच्या नावावर आले सर्वचषक 2026 या स्पर्धेची पहिली हॅट्रिक. काय गोलंदाजी करतोय.
थोडासा फटका फसला, नियंत्रण थोडंसं परिमल याचा डासला, बॅट थोडीशी रोल झाली आणि त्यानंतर आउटसाइड एज घेत असताना थर्ड मॅन रिझन मध्ये धनंजय यांनी पकडलेला झेल वेद याला या स्पर्धेची पहिली हॅट्रिक प्राप्त करून दिली जाते. चांगली गोलंदाजी करतोय. पहिलाच उल्लेख केला होता, धावसंख्या जरी कमी असेल तरी देखील डिफेंड करण्याची ताकद एका बाजूने काळभैरव साक्री आगर संघाच्या मनगडामध्ये आहे आणि तीच मनगट सध्याच्या घडीला एकवटली आहेत आणि एकवटल्यानंतर आम्ही काय करू शकतो हे दाखवून दिलं जात आहे. नवीन बॅट्समन कोण जाईल मैदानाच्या आतमध्ये? सध्याच्या घडीला स्पर्धा जरूर मोठी, मात्र स्वतःची स्पर्धा करावी लागेल, कारण 41 धावा कुठेतरी करत असताना नाकी 9 आलेत म्हणायला हरकत नाही. काळभैरव संघाच्या बाजूने लगातारचे 3 फलंदाज माघारी परतले, ज्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा होती. एक नरेश बाद झाले, त्यानंतर आकाश माघारी परतला हलक्यात आणि आता मात्र परिमल हॅट्रिक देऊन माघारी परतेल. बंटी बनप मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 3 गडी आतापर्यंत माघारी परतलेत आणि ही संपूर्ण स्पर्धा टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या जे काही प्रेक्षक बघतात, क्रिकेट रसिक बघतात, त्यांचे देखील स्वागत केलं जातं. संपूर्ण स्पर्धेदरम्यान आगतम स्वागतम सुस्वागतम. वेद यांनी या स्पर्धेची पहिली हॅट्रिक कमावली. अक्षरशः बंटी बनप स्ट्रायकिंगला जाऊन पोहोचलेत. वेद याच्या विरोधात ओव्हर द विकेट पुढचा बॉल हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्नच नाहीये. जर बॅटवर आला असता तर कदाचित सीमारेषा ओलांडताना दिसला असता आणि फटका फसला असता तर पुन्हा एकदा अजून एक विकेट देखील भेटली असती. पहिलं षटक संपलं. 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना काळबादेवी संघ जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद 1 या अंकावर. अजून देखील विजयासाठी 40 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल 40 हे समीकरण जाऊन पोहोचलंय. 10.25 ची सरासरी. दुसऱ्या डावाचा खेळ सुरू होतानाच होती काळबादेवी संघाला, मात्र सरासरी आता मात्र पुढे जाताना दिसेल. 13.30 वर सरासरी जाऊन पोहोचली आहे. विजय शिवलकर एका बाजूने स्ट्रायकरला येणारे फलंदाज माघारी जात होते ते पाहत होते आणि आता मात्र थोडीशी जबाबदारी घ्यावी लागेल. 18 मध्ये 40 या धावसंख्येची गरज आहे. 13.30 ची सरासरी देखील असेल जिंकण्यासाठी. काळबादेवी संघाला नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वराज वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक हाताळेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. आता मात्र क्षेत्ररक्षक दूरवरून फैलावताना दिसतील. 5 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेरून कार्य करताना दिसतील. लॉंग ऑन लॉंग ऑफ कव्हर मिड विकेट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. तर फुलटा सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. भैया चेंडूपर्यंत पोहोचलाय. त्या दरम्यान एक धावन कंप्लीट केली जाते. सिंगल डबल गेम पुढे चालवावा लागेल, कारण प्रत्येक चेंडूवर हिट येणार नाहीये, कारण गोलंदाज देखील त्याच ताकदीचे आहेत. रायझिंग स्टार उगवते तारेख साक्री आगर संघाकडून. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन, काहीतरी वेगळं करायचं होतं. यावेळेस बॅटवर जरूर चेंडू आला नाही, मात्र चालला स्क्वेअर अतिरिक्त धाव. वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला गेला. स्वराज याच्या माध्यमातून पहिला चेंडू त्याने वेगावर स्वार होऊन टाकला होता आणि त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन थोडंसं करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र दिशा थोडीशी खराब. हा चेंडू चाललाय पिचिंग लेग साइड लेफ्ट टर्म वाईट. एक अतिरिक्त धाव देखील या चेंडूवर जोडली जाईल काळबादेवी संघाच्या खात्यामध्ये. स्वराज्याचा पुढचा बॉल बंटी यांच्यासाठी. लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळायचा आहे. पायाची अपील जरूर केली जाते, मात्र यावेळेस लेग फॉर द विकेटचा नियम नाहीये संपूर्ण स्पर्धेमध्ये. नॉन स्ट्राईक एंडला थोडीशी धोक्याची घंटा नकळत वाजली होती. विजय शिवलकर यांनी पहिलंच क्रीज सोडलं होतं. डायरेक्ट हिट जर नॉन स्ट्राईक एंडला झाली असती तर ते देखील हलक्यात माघारी परतायला दिसली असते, मात्र सुखरूपरित्या क्रीजमध्ये पोहोचलेत. एक धाव त्या दरम्यान धावून कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आतापर्यंत 5. 4 धावा. स्वराज्याचा पुढचा बॉल विजय यांच्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅटने बॉलचा संपर्क जुळून आलाय का तर क्षेत्ररक्षक भैया चेंडूपर्यंत पोहोचतोय, मात्र बाउंड्री लाईन पंचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. ह्या 6 धावा. प्रयत्न चांगला होता भैया याचा. थोडासा दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचत होता, मात्र ते करत असताना थोडासा अलगद पाय सीमारेषा ओलांडताना दिसला आणि हा चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. थोडीशी निराशा जरूर आहे, कारण हा झेल झाला असता या सामन्याची समीकरण स्पष्ट व्हायला फारसा वेळ लागला नसता. विजय शिवलकर थोडीशी ताकद कमी पडली.
हवा तो देखील थोडीशी मंदावली आहे आणि ते करत असताना कुठेतरी जायत फसवलं होतं स्वराज याने लॉंग मध्ये. याच्याकडून थोडीशी चूक झाली आहे. स्वराज याचा पुढचा बॉल रन विकेटने. हाफ ट्रॅकर यावेळेस ऑन साईडला उडवायचा शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता, मात्र फेकी करत असताना थोडासा निर्णय चुकला. कदाचित नॉन स्ट्राईक गेला, डायरेक्ट हिट झाली असती तर काम त्यामुळे होताना दिसलं असतं. पुढचा बॉल यावेळेस स्वराज याचा स्ट्रायकरला बंटी घेताना दिसतील. मोठा फटका खेळायचा, यावेळेस देखील चेंडू पायावर आदळतोय. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, लेग बाय स्वरूपात ही धाव जोडली जाईल काळबदवी संघाच्या खात्यामध्ये. या षटकात देखील चांगली गोलंदाजी होते, एक षटकार आलाय जरूर आणि ते येऊन देखील चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल स्वराज्य याची. आपल्यातून गोलंदाजी एंड करून केली जाते वारंवार. पहिल्या षटकात चांगलं प्रभावित केलं वेळ देणं आणि तदनंतर स्वराज्य देखील चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्रायकिंगला विजय हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, धनंजय यांच्या डोक्यावरून चेंडू चाललाय थर्डमॅन रिझन मध्ये. दन 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 करत 4 धावांसाठी चौकार येतो. विजयांच्या बॅट मधून षटक संपलं यावेळेस दुसरं. 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 16 धावा. अजून देखील जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 25 या धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 25, 12.50 ची सरासरी प्रति षटका मागे इथून पुढे तुम्हाला काटावीच लागेल. ऋतिक गोलंदाजी एंड करून 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी काळबदवी संघाला 25 या धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकरला बंटी बनप आणि दुसऱ्या बाजूला ऋतिक आलाय गोलंदाजी एंड करून फलंदाजी करत असताना 2 चौकार 1 षटकार ज्याने लगावला होता तोच सध्याच्या घडीला गोलंदाजी करताना दिसेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतो. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धाव धावून कंप्लीट केले आणि एकावर समाधान मानावं लागेल. वारंवार समीकरण देखील प्रति चेंडू मागे तुम्हाला बदलताना दिसेल. 11 मध्ये आता मात्र विजयासाठी 24 या धावसंख्येची गरज आहे. 11 बॉल 24 विजय. आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून येताना दिसलाय. उर्वरित काही चेंडूंमध्ये तशीच फलंदाजी पुन्हा एकदा करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. काळबदवी संघाच्या बाजूने विचार करायला गेलं तर ज्यावेळेस 3 फलंदाज माघारी परतले त्यावेळेस फार मोठी जबाबदारी विजयांच्या खांद्यावर येऊन पोहोचली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पायावर जाऊन आदळतोय. कहीं पे निशाणा कहीं पे निगाह हे असंच म्हणावं लागेल. हा चेंडू चाललाय लेग बाय स्वरूपात एका धावेसाठी. ऋतिक देखील या षटकात थोडीशी चांगली गोलंदाजी करतोय. आता 2 चेंडू त्याने हाताळलेत. लेग बाय सोडली तर 1च धाव खर्च केली या षटकात असं म्हणायला हरकत नाहीये. अजून देखील या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. हा चेंडू येतो डॉट. बंटी यांच्याकडून देखील प्रयत्न केले जात आहेत. एखादी मोठी हिट या चेंडूवर आली तर नक्कीच या सामन्यामध्ये पुनरागमन केलं जाईल काळबदवी संघाच्या बाजूने. ऋतिक याचा पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडूला ढकलून दिलं. एक्स्ट्रा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धावून कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेवर यावेळेस थांबवलं जाईल. सिंगल डबलने प्रयत्न केले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये, मात्र एका दुसरी हिट जरूर या षटकात येणं गरजेचं आहे. तर सामना थोडासा दुरावताना देखील दिसेल काळबदवी संघाच्या बाजूने. पुढचा बॉल ऋतिक याचा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी चेंडू चालला मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धावून कंप्लीट केली जाते. सिंगल डबलनेच सामना हळूहळू पुढे जाताना दिसतोय. अंतिम षटकात जर 17 ते 18 धावा राहिल्या तर नक्कीच या सामन्यामध्ये रोमहर्षक स्थिती जाऊन पोहोचेल. अजून देखील सामना दोलायमान स्थितीत जाऊन पोहोचलाय. 50-50% प्रेडिक्शन द्यायचं झालं तर या सामन्याची समीकरण कोणत्याही संघाच्या बाजूने जाऊ शकतात. बंटी बनफ स्ट्रायकरला जाऊन पोहोचला. धावसंख्या आतापर्यंत 20 धावा. जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची गरज आहे. ऋतिक याचा पुढचा बॉल,
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. वारंवार स्ट्राईक एंडला गेल्यानंतर चेंडू निर्धाव जात आहेत. षटक संपलं यावेळेस तिसरं. 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा असताना आतापर्यंत धावसंख्या झाली 20. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 21 या धावसंख्येची गरज आहे. तिसरं षटक ऋतिक यांनी हाताळलं आणि त्यामध्ये फक्त 4 धावसंख्या खर्च केली. विजयासाठी काळवदेवी संघाला 20 धावसंख्येची गरज आहे. षटक अंतिम बाकी असेल म्हणजे 6 चेंडू 20 धावा. स्मितांश नवीन गोलंदाजी एन घडून अंतिम षटक या सामन्यातील 6 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू यावेळेस चालला स्क्वेअर +1 बाय 1 गेट 1 फ्री. तब्बल 2 धावा या चेंडूवर येत आहेत का? 2 धावा आल्यात या चेंडूवर. सामध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. चांगले चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील. पहिला चेंडू चालला स्क्वेअर. यावेळेस पुनरागमन केलं जाईल का या सामन्यामध्ये? विजय आणि दुसऱ्या बाजूला बंटी यांच्या बॅटमधून ऋतांशाला गोलंदाजी एन कडून पहिला चेंडू त्याने स्क्वेअर हाताळला. थोडासा दबाव खाली दिसतोय, प्रभाव टाकावा लागेल. 6 चेंडू आता मात्र जिंकण्यासाठी 18 या धावसंख्येची गरज आहे. 3 मोठे फटके मारले जातील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. राईट मुहूर्त विकेट पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू चालला लॉंगोपमध्ये क्षेत्ररक्षकापासून चेंडू दूर रावलाय. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. एक ट्रकावर बाउंड्रीच्या बाहेर. विजय यांच्या बॅटमधून षटकार येतोय. पहिला चेंडू ज्यावेळेस स्क्वेअर टाकला होता त्यावेळेस असं वाटलं होतं की ऋतांश थोडासा दबावाखाली आहे आणि तोच दबाव जुगारून लावलाय. विजय यांच्या बॅटमधून 6 आलेत. 5 चेंडू जिंकण्यासाठी 12 या धावसंख्येची गरज आहे. तेरा या धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल 13 हे समीकरण येऊन पोहोचलंय. अजून देखील या सामन्यात काही होऊ शकतंय. ऋतांश गोलंदाजी एन कडून. पाच मध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. येणारा प्रत्येक चेंडू फार महत्वाचा आहे. काळ भैरव साक्री अगर संघासाठी हा सामना अंतिम चेंडू पर्यंत जाणार याच्यात काही शंका नाहीये. कारण ज्यावेळी षटकार लगावला त्यावेळेस पुन्हा एकदा पुनरागमन झालंय काळबदबी संघाचं. 5 चेंडू विजयासाठी 13 धावसंख्येची गरज. स्ट्राईक एंडला विजय शिवलकर घेताना दिसतील. राईट वराउंड विकेटने ऋतांश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो. लॉंग ऑफचा झाली चूक आणि फार मोठी चूक आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकारानंतरचा येतोय चौकार. क्षेत्ररक्षकात तुम्ही चूकच करू शकत नाही सध्याच्या घडीला, कारण षटकार आल्यानंतर हा चौकार म्हणजे पुन्हा एकदा काय तर ज्या ठिकाणी अपयशाची वाट धरली होती काळबदेवी संघाने त्याच वाटेवर पुन्हा एकदा विजयाच्या वाटेवर आणून ठेवलं विजय शिवलकर यांनी. वारंवार होणाऱ्या चुका मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस आपण क्रिकेटचा विचार करतो त्यावेळेस फक्त गोलंदाज आणि फलंदाजच नसतात तर क्षेत्ररक्षक देखील फार महत्वाचा असतो. लो स्कोरिंग मॅच ह्या क्षेत्ररक्षकांच्या जीवावरच विजय केल्या जातात. आता तिकडनं झाली चूक, त्या चुकीला माफी देखील नसेल. समीकरण बदललं. विजयासाठी आता मात्र फक्त 8 या धावसंख्येची गरज. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू चाललाय एक्स्ट्रा मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. विजयांच्या बॅटमधून षटकार येतोय. फार मोठी जबाबदारी आली होती आणि ती जबाबदारी स्वतःच्याच खांद्यावर घेतली. मनगटाची ताकद सध्याच्या घडीला एकवटली विजय यांची आणि तदनंतर एकटा नडतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 38 धावा. विजयासाठी फक्त 3 या धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू विजयासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. एखादा चेंडू इथून पुढे निर्धाव आला तर पुन्हा एकदा पुनरागमन केलं जाईल काळभैरव साक्री अलगर संघाचं. लोअर फुलटॉस ऑन साइडला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मात्र चेंडू चाललाय सीमारेषा पार 4 धावांसाठी आणि विजयी चौकार येतो विजय शिवलकर यांच्या बॅटमधून. आजच्या दिवसातील पहिलाच सामना नावावर जातोय काळबदेवी संघाच्या. या पुढे होणारा सामना असेल काळबदेवी ब विरुद्ध नांदिवडे.
नाणेफेकीचा कौल हा काबादेवी ब संघाच्या बाजूने गेला आणि त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातंय नांदेड संघाला.